जर का आपल्याला राजकीय लोकशाही टिकून ठेवायची असेल तर आपल्याला लवकरात येणाऱ्या काळामध्ये राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी लवकरात लवकर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित केली पाहिजे. जर का तुम्ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाही लवकरात लवकर प्रस्थापित करू शकत नसाल तर ह्या देशामध्ये जो तळागाळाचा जो व्यक्ती आहे, जो पीडित व्यक्ती आहे, जो नाहीरे व्यक्ती आहे, तो हा लोकशाहीचा गाडा उलटून टाकेल. हा लोकशाहीचा गाडा उलटून टाकेल. आणि तुम्ही सांगितलं आपल्याला लोकशाही जर जीवन ठेवायचे असेल तर आपल्याला फार लवकर सामाजिक परिवर्तन, आर्थिक परिवर्तन आणणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या, भारतामध्ये 75 वर्ष हे संविधान टिकले, लोकशाही टिकली, याचा अचंबा जगभरामध्ये आहे. कारण की तेव्हा असं म्हटलं जातं की लोकशाही कुठे यशस्वी होते? ज्या देशामध्ये सुबकता आहे तिथे लोकशाही यशस्वी होते. ज्या देशामध्ये मध्यम वर्ग आहे तिथे लोकशाही यशस्वी होते. जिथे लोक भुके कंगाल आहेत, जिथे लोक अडाणी आहेत, तिथे लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. परंतु मागील 75 वर्ष आपल्याकडे लोकशाही यशस्वी झाली, हा एक मोठा चमत्कार आहे. मग बाबासाहेब आंबेडकर तेव्हा म्हणायचे की आपली जबाबदारी आहे की आपण सामाजिक बदल आणि आर्थिक बदल लवकर आणला पाहिजे. दुसरा एक बाब सांगितलं की स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण असहकार, सत्याग्रह या सगळ्या गोष्टी आपण चालवल्या. परंतु एकदा संविधान अंमलात आल्यानंतर आपण संविधानिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. आपण ह्या गोष्टी सोडल्या पाहिजे, बाकीच्या गोष्टी. त्यांनी सांगितलं त्याचं ग्रॅमर ऑफ अनार्की, अराजकतेचं व्याकरण आहे ते व्याकरण आपण सोडलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की अण्णा हजारे बसणार आणि म्हणणार की आता जे काय होईल ते जंतर मंतर वरचे निर्णय होईल, पार्लमेंटमध्ये होणार नाही. कारण की पार्लमेंटमध्ये 550 लोक आहेत, तिथे 1000 लोक बसले. मी सत्याग्रह करतो ना. सत्याग्रहाचा अर्थ असा आहे की ज्याची जितकी जास्त ताकद तो आता म्हणायला लागला. म्हणजे गांधींनी सांगितलेलं सत्याचा आग्रह हे सोडून आपण मोठ्या प्रमाणे लोकांना अडवून धरलं पाहिजे, हा आता सत्याग्रहाचा अर्थ होता. ते आपण बाकीच्या गोष्टी दूर केल्या पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सांगितली की भारतामध्ये व्यक्तिपूजेला खूप महत्व आहे. भारतामध्ये व्यक्तिपूजेला खूप महत्व आहे. ही व्यक्तिपूजा तुम्हाला धार्मिक बाबीमध्ये मोक्ष देऊ शकेल, परंतु राजकारणामध्ये जर काही व्यक्तिपूजा केली तर तुमचा अनर्थ हा अटळ आहे. म्हणून तुमचं स्वातंत्र्य कोणाच्याही चरणी तुम्ही ठेवू नका. मला असं वाटतं की हा इशारा कधी देतायत, हा संविधान अजून अंमलात घ्यायचंय. ज्या माणसाने ह्याच्यामध्ये प्रत्येक तरतूद लिहिली आहे त्या माणसाला आपला समाज माहिती आहे आणि तो सांगतो की मला तुमच्यावरती विश्वास नाही. मला नाही वाटत तुम्ही हे सगळं नीट करू शकाल. पण बाबासाहेबांचं ते प्रमुख वाक्य अनेक लोक वक्तीवरून बोलून जातात की कितीही चांगली राज्यघटना असेल, त्याची अंमलबजावणी करणारे लोक जरा खराब असले तर त्याचा काही फायदा नाही, त्याचा उपयोग काय होणार नाही. आणि राज्यघटना कितीही वाईट का लिहिली असो ना, लोक जर का चांगले असले तर तुमचा त्याचा परिणाम चांगला भेटेल. हे बाबासाहेबांचं स्वतःचं वाक्य आहे. पण म्हणण्याचा मुद्दा असा आहे की आपण सगळं जे राज्यघटना चाललेली आहे, आज माझा असा स्वतःचा एक अंदाज आहे की झाले असं की भारतीय लोक इतके देवभोळे आणि पापभीरू आहेत की आपण एकदा म्हटलं की आता मी धर्मग्रंथ मानणार नाही, मग आपण कशाला मानायचं? मग मी संविधान मानणार. मग काय करणार? मी संविधानाच्या पाया पडणार. बरोबर काय? बरोबर आहे. मी मंदिरात पाया पडणार नाही, मग मी संसदेच्या पाया पडणार. मुद्दा काय होतोय? मुद्दा हाच होतोय की एकदा तुम्ही पाया पडायला सुरुवात केलं की त्याला तर्काच्या आधारावरती तपासणं बंद करतात. आणि तुम्ही तर्काच्या आधारावर तपासणं बंद केलं की मग नंतर होतं काय की कोणीही तुम्हाला मूर्ख बनवू शकतं. आम्हाला सवय लागली आदेश मानले पाहिजे, कोणीतरी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आपण ही राज्यघटना ही आमची सर्वश्रेष्ठ, म्हणजे मी जर का मी एकदा बोललो होतो की राज्यघटना म्हणजे काय, तुम्ही म्हणलं हा आमचा नवा करार आहे. जसं न्यू टेस्टिमेंट हा नवा करार आहे. हा नवा करार कोणाचा आहे? हा नवा करार असा आहे की आम्ही जे सगळे पूर्वी होतो, हिंदी भाषिक, मराठी भाषिक, तमिळ भाषिक, हे ते माझी भाषा श्रेष्ठ की तुझी भाषा श्रेष्ठ, मी प्राचीन की तू प्राचीन, आम्ही जे 550 संस्थान होतो की माझा राजा बडा की तुझा राजा बडा मोठा, हे सगळं आम्ही विसरलो आणि आम्ही म्हणले की आपण आता सगळे भारतीय नागरिक आहोत. आता एकदा आपण स्वीकारलं की 1950 नंतर हा नवीन इतिहास सुरू झाला, नवीन करार आहे.
अनेक राज्य इथे आलेत, अनेक संस्थाने इथे आलेत. ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही आता याचा भाग होतोय. तुम्हाला जर पहिलं उदाहरण दिलं, ते पहिलं उदाहरण असं होतं अमेरिकेचं, की त्या राज्यांना सांगितलं 2 वर्ष की तुम्ही विचार करा, रेटिफाय करा, मग सांगा तुम्हाला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा भाग व्हायचंय का. तसा प्रकार कोणाला सांगितला नाही. मग म्हणलं पटेलांचं महत्व जास्त आहे, आंबेडकरांचं महत्व जास्त आहे, की त्यांनी अशा गोष्टी केल्या नाहीत. ते म्हणाले की आपण सगळे आम्ही आश्वासन करतो की तुम्हाला सर्वांना समान अधिकार भेटणार आहे. एकदा हे झालं तर ह्या संविधानाने तुम्हा आम्हाला जर का समान केला असेल, तर त्याच्यानंतर आपण असं म्हणणं की कसं माहितीये का, की माझी भाषा ही ना तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तुझ्यापेक्षा अर्वाचीन आहे, तुझ्यापेक्षा प्राचीन आहे, पण माझी भाषा तर तुझ्यावरती मी लादणार आहे. कारण की सगळ्या भाषा हे माझ्या भाषेमधून जन्म घेतात. तर तो दुसरा काय म्हणतो माहितीये का, अरे पण माझ्याकडे दुसरं दाखले आहेत ना, माझी भाषा पण श्रेष्ठ आहे, अर्वाचीन आहे, प्राचीन आहे, आणि तुझ्या त्या भाषेमध्ये शब्द आहेत ते माझ्या भाषेमधून आलेले आहेत. मुद्दा असा आहे की हे सगळ्या गोष्टी आपण सांगतो ना, बाबर कधी आला होता, आणखीन हुमायूं कुठे झाला होता, आणखीन ह्याचं काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी विसरण्यासाठी राज्यघटना हा नवीन करार. आपल्याला सगळं नवीन बघावं लागणार आहे. आता या दुसऱ्या गोष्टी विसराव्या लागणार आहेत. जर का तुम्ही इतिहासाचं ओझं घेऊन, अध्यक्ष म्हणाले की भुईला भार होऊ नका, तुम्ही इतिहासाचं ओझं घेऊन भुईला भार होणार असाल तर तुम्ही नवीन प्रकारे तुम्ही आपला संसार थाटू शकणार नाही. नेहरूंचं महत्व काय आहे की नेहरूंनी तुम्हाला नवीन स्वप्न दाखवलं. नेहरूंनी IIT उभी केले, IIM उभे केले, भाकरनगर धारण उभं केलं. नेहरूंनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये जर का कोणता धर्म असेल तो विज्ञान आहे, जर का कोणती प्रगती असेल तर विज्ञानी होईल. म्हणून या 4 लोकांची नावं मी आवर्जून घेतले. त्यांच्या विचारधारेमुळे नाही की यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, आणि ह्यांनी सांगितलं आपल्याला असा देश निर्माण करायचा आहे. म्हणून मुद्दा असा आहे की आपला जो राज्यघटना आहे हा नवा करार आहे, आणि हा जर नवा करार असेल तर या नव्या करारामध्ये आपण सर्वांनी करार, सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे हा. जर काय करार केला असेल ना, आपण जी राज्यघटना स्वीकारली असेल, तर पुढचा प्रश्न असा होतो की आपले नैतिकतेचे मापदंड कोणते असले पाहिजे. समाजामध्ये आपण बसलो तर आपले मापदंड आहेत ना नैतिकतेचे. या सभागृहामध्ये आल्यानंतर तुमच्या हातामध्ये काय नियम लिहून दिले नाही की कार्यक्रमाचा नियम 15 मिनिटं पहिले येऊन बसावे, कोणी शिट्टी वाजू नये, कोणी उठून जाऊ नये, कोणी काय करू नये, हे न लिहिताही आपण सर्वांनी या सभागृहामध्ये हे नियम पाळले, कारण की नैतिकतेमधून येतात. तर राज्यघटना जर का निर्माण झाली असेल तर या राज्यघटनेचे नैतिकतेचे नियम कोणते आहेत. तो आमचं पाठधुरू धार्मिक मन असं म्हणतं की आपण पुन्हा ते नैतिकता धर्मामध्ये शोधावी. परंतु बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आपल्या देशामध्ये लोकशाही जर का जिवंत राहायची असेल आणि संविधान जर का अंमलात आणायचं असेल तर लोकांमध्ये, राज्यकर्त्यांमध्ये संविधानिक नैतिकता असणं गरजेचं आहे. आता संविधानिक नैतिकता म्हणजे काय, नैतिकतेचा भागच असेल ती लिहिलेली असते, लिहिलेली झाली की तो नियम झाला, ती लिहिलेली नसते, हे मला कळतं. मग लिहिलेली असताना मला कळतं असं आहे की मी त्या आशयाने आणि त्या परिस्थितीमध्ये कसं वागावं हे नैतिकतेच आहे. म्हणजे एखाद्याच्या घरी जर का एखादी वृद्धा वारली असेल आणि तुम्ही आजूबाजूला मग लक्षात आलं की तुम्ही काय करता, तुम्ही लगेच रेडिओचा आवाज कमी करून टाकता, कारण अरे आजूबाजूला जरा घटना घडलेली आहे, आपण जरा हे राहू, तुम्ही जर भेटून येता. तर कोणी लिहिलंय का, ही सामाजिक नैतिकता आहे आमची, आम्ही असं वागतो. मग कोणीतरी वाढवलं आपल्याला अक्कल नाही का असं का वागतोय, बरोबर. तर आपले राज्यघटना चालवत असताना आपल्याकडे संविधानिक नैतिकतेची गरज आहे. ही नैतिकता तुम्हाला संविधानाच्या मूल्यांमधून येणारी आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. राज्यघटना असं म्हणते की गव्हर्नर जो आहे, राज्यपाल जो आहे, त्याला अधिकार आहे की कोण्याही निवडून आलेल्या व्यक्तीला जर का त्याला असं वाटलं की त्याच्याकडे बहुमत आहे, राज्यपालाला वाटलं बहुमत आहे, की तो मुख्यमंत्र्याची शपथ देऊ शकतो आणि नंतर त्याला म्हणू शकतो की तू तुझं बहुमत सभागृहामध्ये सिद्ध कर. त्याच्याकडे आता किती माहिती नाही, तो म्हणतो की मी उद्या दाखवू शकतो. ठीक आहे. सहसा संकेत असा की जो सर्वात मोठा पक्ष आहे त्याला बोलवावं, सर्वात मोठी आघाडी आहे त्याला बोलवावं, असं काही नसेल की मग तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणचं बरोबर त्याला बोलवा, बरोबर. मग आता एवढे संविधानामध्ये लिहिलेले नियम आहेत. संविधानामध्ये असं कुठंच लिहिलेलं नाहीये की सकाळी 7 वाजता शपथविधी करू नये, बरोबर. मग मी काय म्हणणार, मी 7 वाजता शपथविधी कुठे सांगणार, संविधानामध्ये कुठे लिहिलं असं करावं की 7 वाजता शपथविधी करायचा नाही, रात्री 12 वाजता राष्ट्रपती राजवट उठून टाकायची, 7 वाजता शपथविधी करायचा.
लोकांना म्हणजे उठून उठेपर्यंत नवीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. आता तुम्ही असं म्हणाल की सर असं कुठे लिहिलंय सांगा बरं संविधानामध्ये, बाबासाहेबांनी कुठे लिहून ठेवलंय की तुम्ही 7 वाजता शपथविधी करता येत नाही, 10 वाजता केला पाहिजे, म्हणून नाही लिहिलेलं. मग इथे काय म्हणतात बाबासाहेब, तुमच्यामध्ये संविधानिक नैतिकता असली पाहिजे. ही लिहिलेली असते काही कुठे या घटनेमधून तुम्हाला कळालं की संविधानिक नैतिक असली पाहिजे. ही राज्यकर्ता म्हणजे मी गव्हर्नर आहे, पण मला लक्षात असलं पाहिजे की माझ्या पदाची गरिमा कशामध्ये आहे, मी कसं वागलं पाहिजे, मी कोणाच्या बाजूने मी दिसता कामा नये की मी एखाद्याच्या बाजूने आहो. लोकांना वाटलं पाहिजे की हा आपला राज्याचा प्रमुख आहे, हा बरोबर न्याय करेल. ही संविधानिक नैतिकता. संविधानिक नैतिकता ही लोकांमध्ये पण असली पाहिजे. त्याचं एक उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुण्यामध्ये एक व्याख्यान दिलं होतं, कंडिशन प्रेसिडेंट फॉर द सक्सेसफुल वर्किंग ऑफ डेमोक्रेसी, गोखले इन्स्टिट्यूटमध्ये मला वाटतं नाही पुणे बारमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी लोकशाही कशा प्रकारे यशस्वी सांगितलं. तो मुद्द्याकडे मी थोडा उच्चारणी घेतो. पण संविधानिक नैतिकता लोकांमध्ये असली पाहिजे ते म्हणतात. का असली पाहिजे लोकांमध्ये, कशी असली पाहिजे, त्यांनी एक उदाहरण दिलं बाबासाहेबांनी. बाबासाहेब असं म्हणतात की इंग्लंडमध्ये एक असा नियम होता की एखादा ज्यू यहुदी व्यक्ती जर का मरण पावला तर त्याची संपत्ती त्याच्या वारसाला जात नाही, त्याची संपत्ती राजदरबारी जमावते. मग त्याच्या वारसांनी राजाकडे पिटिशन करावी, अर्ज करावा, विनंती करावी की आम्हाला आमच्या बापाची संपत्ती भेटावी. मग राजाला वाटलं तर तो अर्धी संपत्ती ठेवतो आणि अर्धी त्याला देतो. अन्यायकारक आहे ना. बापाची संपत्ती मुलाला भेटली पाहिजे, मुलीला भेटली पाहिजे, पण तसं होत नाही. दरवेळेस त्याला बाप मिळाला तर हे प्रकरण झालं सुरू. बरोबर. आता हे अन्यायकारक आहे, बरोबर आहे. बाबासाहेब असं म्हणतात की तिकडच्या बहुसंख्य ख्रिश्चनांना त्याच्यामध्ये काही चूक वाटत नव्हतं. तिकडच्या बहुसंख्य ख्रिश्चन लोकांना त्याच्यामध्ये काही चूक वाटत नव्हतं. त्या लोकांमध्ये संविधानिक नैतिकता नव्हती. अन्याय होतोय, हे चुकीचं चाललंय, ह्याच तुम्हाला चूक वाटत नाही कारण की तुमचं काही जात नाही. आणि हे जी भावना आहे ती तुमच्यामध्ये संविधानिक नैतिकता नसण्याचा भाग आहे. आणि म्हणून ते म्हणतात व्हॉट इज फ्रेटर्निटी, बंधुता काय, इट्स सेन्स ऑफ फेलोइंग. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की मला या सर्वांमध्ये जर का कोणची सर्वात महत्वपूर्ण गोष्ट असेल, समता, स्वातंत्र्य, न्याय, आणि याच्यामध्ये फ्रेटर्निटी सर्वात महत्वाची आहे जी आपल्याकडे नाही आहे, बंधुभाव. त्यांनी एकदा सांगितलेलं आहे की फ्रेटर्निटी हा शब्द मी फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेत नाही, तर मी बुद्धापासून घेतलाय. बुद्धामध्ये त्याचा शब्द आहे मित्ता, मैत्री. आणि लक्षात घ्या की करुणा, कंपॅशन ही सर्व जीव प्राण्यांवरती असते. मैत्री ही माणसांबद्दल असते, मित्र भावना, मैत्री भावना. तर तुम्हाला समाज बनवायचा असेल तुमच्यामध्ये फ्रेटर्निटी, मैत्री असणं गरजेचं आहे. आणि मैत्री केव्हा असते त्याची ती व्याख्या ते स्वतः देत आहेत. आणि मग ही सगळी गोष्ट का सांगतो मी तुम्हाला, कारण की आपण 75 वर्षाचा आराखडा ठेवतोय. तर त्याच्यामध्ये फ्रेटर्निटी बद्दल बाबासाहेबांचे शब्द आहेत. फ्रेटर्निटी इज अन अनदर नेम ऑफ फेलो फिलिंग. तर ते असं म्हणतात फंडामेंटल कंडिशन फॉर द ग्रोथ ऑफ सेंटिमेंट ऑफ फ्रेटर्निटी इज नॉट प्रीचिंग दॅट वी आर चिल्ड्रन ऑफ गॉड. आपण देवाचे सगळे मुलं आहोत म्हणून आपण एक आहोत असं म्हणण्याची गरज नाहीये. इट्स टू रॅशनल टू गिव्ह द राईज टू सेंटिमेंट. द कंडिशन फॉर ग्रोथ ऑफ सेंटिमेंट ऑफ फ्रेटर्निटी लाईज इन द शेअरिंग ऑफ व्हायटल प्रोसेस ऑफ लाईफ. बंधुभाव केव्हा वाढतो, जर का आपण आयुष्यामधल्या अनेक गोष्टी एक दुसऱ्याशी शेअर करायला. इट्स शेअरिंग इन द जॉय अँड सॉरोज ऑफ बर्थ, डेथ, मॅरेज अँड फूड. कोणाचा जन्म, कोणाचा मृत्यू, कोणाचं सुख, कोणाचं दुःख, कोणाचं लग्न, ह्या सर्वांमध्ये आपण सहभागी व्हायला लागलो की आपल्यामध्ये बंधुभाव होतो. दोज हू पार्टिसिपेट इन दोज कम टू द फिलिंग ऑफ ब्रदरहुड. ह्याच्यामध्ये आपण सहभागी झालो की आपल्यामध्ये एक बंधुभाव येतो. हे सांगत असताना त्यांच्या डोक्यामध्ये ह्या देशाची जाती व्यवस्था होती, या देशातील विषम व्यवस्था होती. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की या देशातील सवर्णाला जर का अस्पृश्यांशी जे होते जर का त्याच्याबद्दल काही घेणं देणं नसेल तर या देशामध्ये लोकशाही राबेल कशी, या देशामध्ये लोकशाही रुजेल कशी. आणि म्हणून ते म्हणत होते की फक्त राज्यकर्त्यांमध्ये संविधानिक नैतिकता असावी अशातला भाग नाहीये, तर लोकांमध्ये पण संविधानिक नैतिकता असणं गरजेचं आहे. आणि ही नैतिकता तुम्हाला धर्मग्रंथामधून शोधावी लागणार नाही, परंपरेमध्ये शोधावी लागणार नाहीये, तुम्हाला ह्या संविधानाच्या मूल्यांमध्ये शोधावी लागणार. आणि मित्रांनो,
आज आपण जर का 75 वर्ष साजरे करत असू तर 75 वर्ष साजरे करत असताना ही गोष्ट आपण असं म्हणतो की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की माझा देश हा एकसंघ राहिला हे माझं यश आहे आणि हे संविधानाचं यश आहे. माझ्या देशामध्ये आपण सार्वत्रिक निवडणुका हा रेग्युलरली नियमित घेतो हे माझ्या राज्यघटनेचं यश आहे. माझ्या देशामध्ये लोक निवडून येतात आणि निवडणुकीतून सत्ता पर्यंत होते हे माझ्या राज्यघटनेचं यश आहे. पण त्याच्याही पलीकडे आपण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करू शकलोय काय, समाजामध्ये संवैधानिक नैतिकता प्रस्थापित करू शकलोय काय, याही प्रश्नाकडे आपण बघितलं पाहिजे. मला काय त्याचं मला काय फरक पडत नाही, ते कुठेतरी दुसरीकडे होत आहे, ते त्यांच्याशी होत आहे, ते त्या लोकांबद्दल आहे. म्हणजे भूषण गवेवरती जर का जोडा टाकल्यानंतर फक्त दलितांनाच वाईट होतात असेल तर बाकीच्या पूर्ण देशामध्ये लोकांची संवैधानिक नैतिकतेचं काय हा प्रश्न येतो. कारण की आपल्या देशाच्या सरन्यायाधीशाचा अपमान आहे हे आपल्याला का वाटत नाही, आपल्या देशातील सरन्यायाधीशाचा अपमान होतोय हे आपल्याला का वाटत नाही. पण लोकशाही जिवंत करायची असेल तर लोकशाही ही एक मूल्य व्यवस्था आहे आणि ती मूल्य व्यवस्था आपण जपली पाहिजे. राज्यघटना महत्वाची काय की राज्यघटनेत लोकशाही दिलेली, राज्यघटना महत्वाची काय राज्यघटना तुम्हाला नागरिक केले, राज्यघटना महत्वाची काय की तुम्हाला सरकार निवडून देण्याचा अधिकार दिलाय, आणि राज्यघटना महत्वाची काय की तुम्हाला सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स दिलेले आहेत. म्हणून राज्यघटना महत्वाची आहे. जर काही तुम्हाला दिलं नसतं तर ह्या राज्यघटनेचा काय अर्थ होता आपल्यासाठी. परंतु मग आपल्याला फक्त निवडून देण्याचा अधिकार दिलाय आणि निवडून दिल्यानंतर मग बाकीचे काहीच अधिकार नाहीत असं जर का झालं असेल तर होणार काय. एक शेवटचा मुद्दा घेतो आणि थांबवतो. तुम्हाला असं माहिती आहे की आपले सर्व जे नागरिक आहोत आपण, आपल्या सर्वांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. समतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, कोणी आपल्याला अटक करू नये हा अधिकार आहे, बाकी भरपूर अधिकार आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पार्ट 3 आर्टिकल 12 टू आर्टिकल 35 याच्यामध्ये अधिकार दिलेले. हे अधिकार समजा राज्याने स्टेटने जर काही रिचावून घेतले तर त्याच्यावर दाद मागण्याचा मूलभूत अधिकार अनुच्छेद 32 मध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन मागण्याचा आहे, तोही तुम्ही करू शकता. आता मला एक सांगा की समजा इथे बसलेले आपण सगळे होताना असं गृहीत धरतो की आपल्या सर्वांची आर्थिक स्थिती बरी आहे. पोलिसांनी काही न करता काही कारण न देता कोणची नोटीस देता एखाद्याला उचलून घेऊन जाऊन अटक केली, तुम्ही काय करणार. तर मी तुम्हाला राज्यघटना दाखवलेली, तुम्हाला सर 32 कलम काय म्हणतं की जर का लाईफ अँड लिबर्टी स्वातंत्र्य जर का हिरावून घेतलं तर आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. चला सुप्रीम कोर्टात जाऊया, बरोबर. आणि सुप्रीम कोर्टामध्ये रिट ऑफ हिबस कॉर्पस म्हणजे ह्याला तत्काळ मोकळं करा ह्याची आपण मागणी करू, बरोबर. जाऊया सुप्रीम कोर्टामध्ये. इथे बसणाऱ्या अनेक लोकांना विचारतो की आपण किती लोक खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्टात जाऊ. त्याचं कारण असं आहे की अकोल्याहून दिल्लीची ट्रेन पकडायची, तो खर्च. दिल्ली गेल्यानंतर आपण 4-5 दिवस राहणार, तो खर्च. तिथे सुप्रीम कोर्टाचा वकील घेतला, साधा वकील घेतला तर 50,000 कमीत कमी द्यावे लागतील. मोठा वकील घेतला तर तो तासाचे 50,000 घेईल आणि त्याच्यानंतर आपली केस आपण लावू. मग हे सगळं करण्यापेक्षा आपण असं म्हणतो की नको सर जाऊ द्या, आपण जरा इथेच काहीतरी प्रयत्न करू, राहू द्या 4 दिवस आतमध्ये बघूया आपण काय होतं, बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की नागरिकांना मूलभूत अधिकार आहेत, पण ते मूलभूत अधिकार बजावण्यासाठी त्यांना जी सोय असली पाहिजे ती सोय नाही. आर्थिक समता नाही हा मुद्दा आपण 1-2 मिनिटांनी पुढे येऊ, त्याच्याकडे ती सोय नाही. जर का इथे बसणारे तुमची सवयचे असेल तर गडचिरोलीमध्ये असणाऱ्या एखाद्या आदिवासी माणसाला, नंदुरबार मध्ये एखाद्या आदिवासी माणसाला जर का त्याच्यावर झालं तर तो कुठे जाणार आहे, होऊ शकत नाही. अनुच्छेद 32 बद्दल बाबासाहेब असं म्हणतात की इट इज अ लाईफ अँड ब्लड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. परंतु तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, अनुच्छेद 32 मध्ये कलम 3 आहे आणि कलम 3 असं म्हणतं की पार्लमेंट एक कायदा करून सुप्रीम कोर्टाचे हे अधिकार अनुच्छेद 32 मधले म्हणजे फंडामेंटल राईट्स बद्दल तुम्हाला काहीतरी मूलभूत अधिकार जर काय कोणाचे उल्लंघन झालं तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला रेमेडी द्यायचे अधिकार हे कोणत्याही कोर्टाला बहाल करू शकते. म्हणजे पार्लमेंट कायदा करायचा आणि सांगितलं की JMF ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जो तालुक्यावरती असतो ह्याला मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार, तर तो संविधानिक कायदा बनतो. अनुच्छेद 32(3) मध्ये म्हटलेलं आहे. 75 वर्ष झाली कोणत्या राजकीय पक्षाने आणि कोणत्या संघटनेने आणि कोणत्या इलेक्शन मॅनिफेस्टो मध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही असा कायदा बनवतो.
तुमचं नागरिक स्वातंत्र्य महत्वाचं नाही? पण जे लोक नागरिक स्वातंत्र्यामध्ये बोलतात, कारण की संविधान आहे कशाला? हे आमच्यासाठी आहे ना, आमचं नागरिक स्वातंत्र्य. तर ह्यासाठी पण आपण कायदा बनवला नाहीये. आमच्या अजेंडे काय असतात? समान नागरिक कायदा बनला पाहिजे. का? कारण की तू 4 लग्न करतो. तुझं काय? तुला करता येणार आहे का दुसरं लग्न त्याचे बंद झाल्यामुळे? काय नाही ना. तुझा इश्यू काय? आमचा मुद्दा असतो की मंदिर बनलं पाहिजे, समान नागरिक बनलं पाहिजे, हे बनलं पाहिजे, ते बनलं पाहिजे. याच गोष्टीवरती आपलं सगळं चाललंय. आपण ज्या नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचा आहे त्याच्यामध्ये कुठे चर्चा होत नाही. माझा प्रयत्न असा आहे, माझं म्हणणं असं आहे की भारतीय राज्यघटना ही आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी. आम्ही ती वापरात आणू, आम्ही त्याच्याबद्दल बोलावं, राज्यघटनेच्या भाषेत बोलावं आणि संविधानिक नैतिकता आपण हे करावी. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि आर्थिक समतेबद्दल बोलले होते. आज जर का आपण असं बघितलं की भारताचा जीडीपी हा 6%, 7%, 8% बदलत राहतो. कधी कधी कोण जे सांगतो त्याच्यावरती 6% आहे. दुसरा विभाग असाही सांगितला जातो की आपल्याकडे फोर्ब्स मॅगझिन मध्ये जगातील श्रीमंतांमध्ये भारतातील लोक आहेत. पण तिसरा भाग हाही आहे की अर्जुन सेन गुप्ता कमिटी असं म्हणते की देशामध्ये 70% लोक असे आहेत, म्हणजे 2005 साली त्यांचा रिपोर्ट होता, तो काय खूप बदलला असं नाही. 70% लोक असे आहेत जे दिवसाला 20 रुपये जास्त खर्च करू शकत नाहीत. अजूनही आपण स्वस्त धान्य दुकानावरती रांग लावतो, अजूनही आनंदाचा शिदा भेटला नाही म्हणून आपल्याला वाईट वाटतं. अशा देशामध्ये आपण राहतो. याचा अर्थ असा आहे की आपण सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करू शकलेलो नाही आहे. बरोबर. पण येणाऱ्या काळामध्ये संविधानाचं यश कशामध्ये? संविधान जे ह्याच्यामध्ये नाही की दरवर्षी इलेक्शन होते आहेच, पण जे बाबासाहेब 25 नोव्हेंबरला म्हणाले होते त्याच्यामध्ये संविधानाचं यश तो मापदंड राहणार आहे की आपण राजकीय लोकशाहीचं परिवर्तन सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये करू शकलोय का? आणि ह्याचं उत्तर इथे बसणाऱ्या सुजाण नागरिक तुम्हाला मी देण्याची गरज नाही. आपण आजूबाजूला बघितलं तर ज्याला आपण विकास म्हणतो तो विकासही हा किती भयावह आहे हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यामध्ये किती लोक आहेत देशोधडीला लागतात हे आपल्या लक्षात येतं. विकास हा फक्त आकडेवारी नसते, तर विकास हा सर्वांगीण असतो. आणि म्हणून ज्या देशामध्ये प्राथमिक शिक्षणाचं बजेट कमी केलं जातं, शाळा बंद केल्या जातात, एक शिक्षकी शाळा म्हणून शाळा बंद केल्या जातात, पोरं शिक्षणापासून दूर राहतात, एखादं कोविड झालं तर पोरींचे लगेच लग्न आटपले जातात. आणखी ज्या देशामध्ये अजूनही ऊस कामदार बायका या आपल्या गर्भपिशव्या काढतात कारण की आपल्याला नवीन मुलं जमणार नाही आणि काम करत असतील, त्या देशामध्ये कुठे सामाजिक आपण समता प्रस्थापित करू शकलो, आर्थिक समता प्रस्थापित याची गप्पा मारू शकतो आपण. आणि मला असं वाटतं जर का आपण 75 वर्षाचा लेखाजोखा सांगत असेल, मी सुरू केलं बाबासाहेब पटेल आणि नेहरूंपासून, मी सुरू केलं तुम्हाला सांगायला की आपण राजकीय पटलावरती काय काय बदल घडले, किती घटना दुरुस्त झाल्या, काय झाल्या, कारण की तो विषय तुम्हाला वाटतं हा नुसता नाही तर बाकीचा गप्पा करतो, परंतु मूल्यमापनाचा पॅरामीटर कोणता असेल तो बाबासाहेबांनी दिलेला आहे की राजकीय लोकशाही ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परिवर्तित झालेली आहे का? जर कधी झाली नसेल तर ती करण्याची जबाबदारी आपली मोठी आहे. नाही त्याशिवाय आपण राष्ट्रीय एकात्मता आणि ह्या विकासाच्या गोष्टी करू शकत नाही. हे जर का करू शकलो येणाऱ्या काळामध्ये, ह्याचं चिंतन करू शकलो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नागरिक म्हणून आपण संविधानिक नैतिकता पाळण्याचा प्रयत्न करू शकलो, तर मला वाटतं हे ह्या संविधानाचं यश आहे. माझं नेहमी म्हणणं असतं की कॉन्स्टिट्यूशन संविधान हा आपल्या डे टू डे लाईफ रोज जीवनात रोजमर्रा की जिंदगी का एक भाग होना चाहिए. जर का असं झाला तर येणाऱ्या काळामध्ये अजून हे जे संविधान आहे राष्ट्र अजून जास्त चिरावी होईल. एका राष्ट्राच्या व्यक्तीसाठी 100 वर्ष जगणाऱ्या व्यक्तीसाठी 75 वर्ष खूप मोठे असतात, पण राष्ट्र जे आहे हजारो वर्ष जगत असतं. 75 वर्ष छोटी गोष्ट आहे, त्याच्यामुळे अजून पुढे जाणार आहे. परंतु या 1000 वर्षानंतर 1000 वर्ष जगणारं राष्ट्र जे असतं तर स्वप्नचित्र कसं आहे ते आपण इथे टाकलेलं आहे. ते खरंच अर्थाने व्हावं, निर्माण व्हावं, याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. आपण सगळे नागरिक बनूया. तुम्ही मला इथे बोलवलं, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.